आमदार संतोष बांगर यांनी संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केलाय। एमजीएम रुग्णालयाने डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडून 2,80,000चं बिल उकळलंय। हे बिल कमी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी बांगर यांना फोन केला होता, मात्र डॉक्टर बिल कमी करायला तयार नसल्यानं बांगर यांनी डॉक्टरांना खडे बोल सुनावले। तसंच रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय। हॅलो हॅलो. हा साहेब, कदम बोलायलो। हा बोला. जय महाराष्ट्र. साहेब जय महाराष्ट्र साहेब, आमचा पेशंट होता एमजीएम ला। कुठं? एमजी हॉस्पिटल? हा बर. तर त्याचं बिल ना 280 झालं साहेब। 2,80,000? हा आणि काय झालं पेशंटला? साहेब डेंग्यू झाला होता। डेंग्यू? हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट? 11 दिवस होता साहेब। 11 दिवस? हा बाकी मेडिकल वगैरे IVIG इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण। ते किती लागले मेडिकल तिथं? ते मेडिकलचे 15,000 रुपयाला एक इंजेक्शन साहेब, ते 10 लाख रुपये लागले, ते 10 ते 15। किती? ते याचे मेडिकलचे साहेब लागले 1.5 लाख। हा. हा आणि बाकी मेडिकल वेगळं, बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल 3 लाख रुपयापर्यंत गेले। आणि हे 2,80,000 आलं? हा हे 2,80,000 अलग बिल झाले। त्याच्यात